महानगरपालिका निवडणुकांचं राजकारण तापू लागलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये देखील आता महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या बैठका आता सुरू झालेल्या आहेत आणि महायुतीची पहिली बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या संदर्भात आता आपल्या सोबत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा, कशा प्रकारे आता सगळ्या हालचाली सुरू आहे? आता अहिल्यानगर महानगरपालिका तसेच महाराष्ट्रात बऱ्याचशा महानगरपालिकेमध्ये निवडणूक लागलेली आहे। त्या दृष्टिकोनातून अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना यांच्यासोबत राष्ट्रवादीची युतीची बैठक झालेली असून त्या दृष्टिकोनातून आमदार संग्रामभाई जगताप साहेब हे स्वतः सगळ्यांशी संवाद साधत आहेत आणि पॉझिटिव्ह चर्चा आहे। युती म्हणूनच आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत। पण अनेक चर्चा ज्या आहे महायुती संदर्भात होत्या, अखेर पहिली बैठक पार पडलेली आहे। नेमकं काय ठरलं या बैठकीत? काय फॉर्म्युला वगैरे ठरला का? काय फॉर्म्युला आता अजून बैठकी चालू आहेत की कशा प्रकारे या ठिकाणी ज्यांची जागा सक्षम आहेत तर त्या ठिकाणी कशा ज्या त्या पक्षाला उमेदवार मिळत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बऱ्याच ठिकाणी समजा स्ट्रॉंग आहे तर त्या ठिकाणी आमची जागेची मागणी आहे, तर त्या ठिकाणी समजा काही ठिकाणी त्यांची बी मागणी असतात तर ते अजून त्याच्यावर फॉर्म्युलावर तडजोड होऊन ते फॉर्म्युला ठरेल। पण बंडखोरीची देखील अनेक शक्यता आहे, कारण महायुतीमध्ये झाली तर आपल्या राष्ट्रवादीकडे देखील मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या जास्त आहे, तर इतर पक्षात देखील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बंडखोरी रोखण्यासाठी काय उपाययोजना काय? आता जर महायुती म्हणून जर समोर आपण सगळे जाणार असलो तर त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची सहकाऱ्यांची नाराजगी या ठिकाणी येतच असते, कारण की आता निवडणूक समजा जर स्वतंत्र लढला असतो तर सगळ्यांना न्याय त्या ठिकाणी सर्वच पक्षांना भेटला असता, पण त्याचा फटका ह्या महायुतीच्या समजा सीटांना झाला असता। त्या दृष्टिकोनातून सगळ्यांची इच्छा असते की महायुती म्हणून लढावं, किंवा ज्याचं कारण असं की समजा येणाऱ्या काळात हे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून सर्वांगीण पुढे गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते पाऊल उचललं जातं। त्यामध्ये काही जवळच्या लोकांना किंवा कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास पक्षाला सुद्धा अडचण येऊ शकते, तर त्या अडचण आल्यानंतर दूर करण्याची पक्षाच्या कार्यकर्त्यांची आमची सगळ्यांची असते आणि ते आमचे जवळचे लोक असतात। काही लोकांना समजून सांगण्याची वेळ त्यांना मी त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगून ह्या ना त्या मार्गाने कुठल्या मार्गाने त्यांना न्याय देण्यात येईल। पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहे। येणाऱ्या काळात लवकरच महायुतीची घोषणा होईल किंवा काय? हा आता जवळच आलं ना, शेवटी 27 का 30 तारखेच्या पुढे आपल्याला जाताच येणार नाही। किती विश्वास वाटतो महायुती जर झाली तर किती विश्वास वाटतो महानगरपालिकेत निवडण्याचा? विश्वास तर असा आहे की समजा 60+ राहत्या ना जागा माहिती झालं तर निश्चितच 60+ जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या निवडणुकीत असा विश्वास जो आहे तो संपत बारस्कर यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे कुणाल जायकर, TVN मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।